गुढीपाडव्याचा उत्साह हा महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये गुढीपाडवा म्हटलं की आपल्याला गिरगाव आठवतं, कारण गिरगावने मराठी संस्कृती अजूनही जपून ठेवले। आपण सकाळपासून मोठा उत्साह पाहतोय। खरं तर या उत्साहामध्ये महेश मांजरेकर सर स्वतः सहभागी झालेत। त्यांचा जो चित्रपट आहे जुनं फर्निचर तो सुद्धा रिलीज होतोय। आपण महेश सरांची बातचीत करूया। सर, काय सांगाल, गुढीपाडव्याच्या उत्साहात सहभागी झालेला आहात, गिरगावातलं वातावरण काय, भावना आहेत एकंदरीत? नाही, हे मी दरवर्षी इथे येतो। म्हणजे असं नाही की पहिलं वर्ष आहे की माझा सिनेमा आला म्हणून येतो। मला आपल्या नववर्षाचं गर्व आहे, कुतूहल आहे। आणि इथे जी एक रॅली निघते ती मला वाटतं युनिक आहे। आणि मी एखादं वर्ष कधीतरी चुकलं असेल तर पण दरवर्षी मी इथे असतो रॅलीत। आणि आज काय दुग्ध शर्करा योग, जसं माझा सिनेमाही रिलीज होता, म्हटलं लोकांना कळेलही। आणि सालाबादप्रमाणे मी इथे हजर आहे। आणि काय आहे, थोडंसं आपली संस्कृती जपणं खूप गरजेचं आहे। पाडवा हा मराठ्यांचा सण आहे, मराठ्यांचा म्हणजे मराठी माणसाचा। त्यामुळे कुठेतरी आता ना आपण एकटवणं खूप गरजेचं आहे, सगळ्या मराठ्यांनी एका ह्याच्याखाली येणं। त्यामुळे आय होप ह्या पाडव्यापासून ते सुरू होईल। थोडं सिनेमाविषयी, सिनेमा नेमका कशाविषयी आहे, सिनेमातून काय सांगितलं? नाही, नावातच सगळं आहे। जुनं फर्निचर काय आहे, छोटीशी गोष्ट असते। आज भारतात ना अबॅन्डनमेंट म्हणजे आई वडिलांना टाकून देण्याचे खूपच प्रकार वाढीस निघाले। या देशात जवळजवळ 1.7 मिलियन अबॅन्डन्ड सिनियर सिटीजन्स आहेत। ते कुठेतरी आणि काही तत्वज्ञान किंवा तो हा मेलोड्रामा नाही आहे पिक्चर। माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की जसं आपण जुनं फर्निचर सारखा पॉलिश बिलिश केलं ना आणि मेंटेन केलं ना, तर त्याचा भाव आज इटालियन फर्निचरपेक्षा जास्त आहे। तसंच नात्यांचंही आहे, ती जपावी आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल। त्यांचा आशीर्वाद देईल। खूप खूप धन्यवाद। खरं तर आज गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वांनी ऐक्याची गुढी उभारावी, मराठी म्हणून एकत्र उभं राहावं, ऐक्यानं उभं राहावं, असा संदेश जो आहे तो महेश मांजरेकर यांनी दिलाय। तर त्यांनी त्यांच्या आगामी सिनेमाविषयी सुद्धा आपल्याशी बातचीत केली। कॅमेरा पर्सन विकास सह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।